आज आपण झणझणीत असा बोंबील मसाला कसा करायचा ते बघणार आहोत। या मसाल्यासाठी वाटण वगैरे करण्याची काही गरज नाही, अगदी साधी सोपी रेसिपी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लगेच यासाठीचं साहित्य बघून घेऊयात। तर इथे मी जवळपास 50 ग्रॅम सुके बोंबील घेतलेले आहेत आणि त्याचे थोडे मोठ्या आकारात तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे 2 जणांसाठी हा बोंबील मसाला पुरेसा होतो। आता हे बोंबील आपल्याला पाण्यात भिजवत ठेवायचे आहेत, तर यासाठी मी एका बाउलमध्ये ते काढून घेते आणि यात आपल्याला आता साधं पाणी घालून घ्यायचं आहे। कोमट पाणी वगैरे घालायचं नाही आहे, साधं पाणी घालायचं आहे आणि हे बोंबील आपल्याला 10 ते 15 मिनटं भिजू द्यायचे आहेत। फार जास्तही भिजवायचे नाहीत, एक 15 मिनटं पुरेसे होतात, जेणेकरून त्याला लागलेली धूळ माती निघून जाते। तर आता आपण यावर झाकण ठेवूयात आणि 15 मिनटं छान याला असंच पाण्यात भिजत ठेवून देऊयात। 15 मिनटं झालेली आहेत। आता बोंबील बघा छान असे फुललेले दिसत आहेत ना। याला आता हलक्या हाताने चोळून घ्यायचे, अगदीच जोरात नाही, हलक्या हाताने चोळून घेतलं ना की त्याला लागलेली धूळ माती म्हणजे रेती छान पाण्याच्या तळाशी जाऊन बसते आणि बोंबील छान भिजल्यामुळे ना त्याच्या पोटाकडच्या भागातली जी काळी घाण असते ती देखील सहज निघते आणि ती काढून घ्यायची, नाहीतर मग ते चवीला कडवट लागू शकते। तर ते सगळे बोंबील आपण स्वच्छ करून घेणार आहोत। आणि आता बोंबील धुताना ज्यावेळेस आपण पाणी त्याचं काढून घेऊ तर ते असंच काढायचं नाही आहे, बोंबील अगदी वरच्यावर छान असे झेलून घ्यायचे आहेत, म्हणजे तळाशी असलेली घाण ती तळाशीच राहते। आता हे बोंबील मी पुन्हा एकदा पाण्याने धुवून घेणार आहे, म्हणजे आपण 2 पाण्याने हे बोंबील धुवून घ्यायचं आहेत। तर आता हे बोंबील अजून एका पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे। बोंबील स्वच्छ करून झालेत। आता मसाल्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील बघून घेऊयात। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, लसूण एक 15 ते 20 पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत, अर्धा लिंबू घेतलेला आहे, कोथिंबीर आणि यासोबत जे कोरडे मसाले वापरणार आहोत ते आपण फोडणी देतेवेळी बघूयात। आता सगळ्यात अगोदर आपण बोंबील तेलात फ्राय करून घेणार आहोत। तर मी इथे कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल घेतलेलं आहे आणि स्वच्छ केलेले बोंबील आपण त्यात घालून घेऊयात। गॅसची फ्लेम कमी ठेवायची, यावर पाव चमचा हळद घालूयात आणि अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे, फार मीठ घालायचं नाही आहे। आणि तेल, मीठ आणि हळद यात आपल्याला बोंबील छान असे फ्राय करून घ्यायचे आहे। बोंबील फ्राय करून घेतले ना तर एकतर भाजी चवीला अगदी छान लागते, म्हणजे आपला जो बोंबील मसाला तयार होणार आहे तो चवीला छान लागतो आणि शिवाय बोंबीलच्या भाजीला जो एक प्रकारचा ओशाळ वास येतो ना तो याने येत नाही। त्यामुळे ही स्टेप नक्कीच करायची। आपण जर फ्राय न करता असंच आपण मसाल्यात ते घातले ना तर मग भाजीला ओशाळ वास येतो आणि मग ते खाताना नाही चांगलं लागत। मला थोडं तेल कमी वाटतं आहे म्हणून मी अजून थोडं तेल घालते आहे, कारण असंही आपण याच तेलात भाजी करणार आहोत, त्यामुळे तेल आपलं वेस्ट होणार नाही आहे। आता बोंबील छान असे परतून घेते, थोडं जास्त तेल घातलं ना की ते पटकन फ्राय होतं। तर बघा आता बोंबील मस्त असे फ्राय करून झालेले आहेत, ते एका डिशमध्ये काढून घेते आहे। ते असेही ना हे बोंबील जे फ्राय झालेले आहे ते असेही खायला जाम भारी लागतात। तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। तेल अगदी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे। हे बघा मस्त असे बोंबील फ्राय झालेले आहेत। आता याच तेलात मी अजून थोडंसं तेल घालते, म्हणजे जवळपास अर्धा पळी तेल घालते आहे आणि यात आता बारीक चिरून घेतलेला लसूण घालते आहे। तुम्ही लसूण चिरून घालणार नसाल, पेस्ट घालणार असाल तर ती सुरुवातीलाच घालायची नाही आहे, कांदा परतल्यानंतरच पेस्ट घालायची, पण मी ते लसूण चिरून घेतलेला आहे ना तर म्हणून तो सुरुवातीला घालून घेते। आता तो हलका तांबूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची, नाहीतर लगेच लसूण हा जळतो, म्हणून हलका तांबूस रंगावर तो परतला गेला की लगेच आपण यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा छान तेलात परतून घ्यायचा आहे। फार अगदीच लाल करायचं नाही आहे, हलक्या गुलाबी रंगावर आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे। कांद्यामध्ये देखील आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। आपण बोंबील फ्राय करताना देखील मीठ वापरलं होतं, कांद्यात देखील मीठ वापरतो आहे, म्हणून सगळ्यात शेवटी ज्यावेळेस आपण मसाल्यात मीठ घालू त्यावेळेस जरा मीठ बेतानेच घालायचं आहे। तर आता कांदा बघा छान असा गुलाबी रंग येईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा छान गुलाबी रंगाचा झाला की यात आपण टोमॅटो घालून घेऊयात आणि टोमॅटो घालून देखील एक 2 मिनिटभर परतायचं आहे। टोमॅटो फार मऊ होऊन द्यायची वाट बघायची नाही आहे। 2 मिनिट झाले की लगेच आता आपण कोरडे मसाले घालून घेऊयात। तर इथे मी अगदी
पाव चमचा इतकी हळद घालून घेते, कारण आपण बोंबील फ्राय करताना देखील हळद वापरली होती. 1.5 चमचा लाल तिखट घालते आहे. 1 पाव चमचा धणेपूड घालते आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला, जो घरगुती गरम मसाला असेल तो तुम्ही घालू शकता. आता हे कोरडे मसाले देखील छानसे परतून घ्यायचे आणि एकीकडे आपल्याला पाणी गरम करून ठेवून द्यायचं आहे. तर आता मसाले थोडे लागल्यासारखे वाटत आहेत, तर थोडंसं पाणी घालते. पाणी घालताना गरमच पाण्याचा वापर करायचा, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर आता पाणी घालून छान मसाला थोड्या वेळासाठी आपण शिजवून देणार आहोत, म्हणजे टोमॅटो वगैरे छान असे मऊ होतील. फार पाणी आत्ताच घालायचं नाही आहे. तर बघा, अगदी छान असा मसाला पाण्यामध्ये थोडंसं शिजून द्यायचं आहे आणि मसाला छान असा परतून झाला की मग यात आपण तळून घेतलेले बोंबील घालायचे. आता बोंबील घातल्यानंतरही बोंबील छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि ते अगदी व्यवस्थित मिक्स झाले की मग यात आपण पाणी घालून घेणार आहोत. तर तुम्हाला आता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी हवी, म्हणजे थोडं पातळ ग्रेव्ही हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा. इथे आपण बोंबील मसाला करणार आहोत, पण तरीही पाणी घालायचं, अगदीच कोरडं असं ठेवायचं नाही, कारण ते शिजून आणखीन कोरडं होतं आणि ते फार कोरडं छान लागत नाही. तर हलकंसं ओलसर मसाला आपल्याला हवा आहे, म्हणून आपण यात पाणी घालून घेणार आहोत आणि कारण थंड झाल्यावर ते आणखीन दाटसर होऊन जातं. तर इथे थोडं पाणी घालते आहे. याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात अगदी थोडंसं लिंबाचा रस घालायचा आहे. तुम्हाला हवं असतं तुम्ही थोडं कोकम घातलं तरी देखील चालेल, फार लिंबाचा रस घालायचा नाही, अगदी थोडा लिंबाचा रस घालायचा आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि एक 7 ते 8 मिनटं आपण छान याला वाफवून द्यायचं आहे. एक 7-8 मिनटानंतर छान बोंबील लगेच शिजतात, कारण आपण अगोदरच त्यांना फ्राय करून घेतलेलं आहे. तर बघा, छान असे उकळ आलेली आहे आणि आपण पाणी घातलं होतं तेव्हा जेवढं पातळ वाटत होतं त्यापेक्षा आता छान दाटसर झालं आहे आणि थंड झाल्यावर आणखीन दाटसर होईल, म्हणजे मसाल्याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट येईल. तर आता बघा, मस्त दिसतो आहे ना. थंड झाल्यावर आणखीन त्याला छान कलरही येतो आणि दाटसरपणाही येतो. यावर घालूयात थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करूयात आणि आता गॅस करूयात बंद. आणि गॅस बंद केल्यानंतर थोडा वेळ ती अशीच राहून द्यायची, म्हणजे जेणेकरून त्याला छान तेल सुटतं आणि कलरही बघा त्याचा छान असा बदललेला आहे. आता आपण लगेच याला सर्व करायला घेऊयात. तर तयार आहे झटपट तयार होणारा बोंबील मसाला. हा बोंबील मसाला चपातीसोबत तर छान लागतोच, पण जर भाकरीसोबत खाल्ला ना तर आणखीन सुरेख लागतो. त्यामुळे ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. कशी झाली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मराठी चव चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.